पोलीस भरती एमपीएससी सर्व स्पर्धा परीक्षांसाठी चालू घडामोडीवरती प्रश्न विचारले जातात. हेच प्रश्न अतिशय कमी वेळात मी तुम्हाला रोज देत असतो. असेच प्रश्न रोज पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओला लाईक करा. तर चला वेळ न घालवता आजचा पहिला प्रश्न पाहूया. बीएमडब्ल्यूचे नवीन सीईओ म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली? तर त्याचं उत्तर आहे मिलान नेडेल्चकोविच यांची. प्रश्न 2, भारतातील पहिले स्वदेशी हायड्रोजन इंधन सेल जहाज कोठे लॉन्च केले? तर त्याचं उत्तर आहे वाराणसी येथे. प्रश्न 3, कोणत्या देशाने तुमचे पैसे तुमचे हक्क मोहीम सुरू केली? तर त्याचं उत्तर आहे आपल्या भारत देशाने. अतिशय महत्त्वाचे प्रश्न आहेत, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा व आपल्या चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करा. प्रश्न 4 पाहूया. मायक्रोसॉफ्ट 2026 ते 29 या वर्षात भारतात किती गुंतवणूक करणार आहे याची घोषणा केली? तर त्याचं उत्तर आहे 17.5 अरब डॉलरची गुंतवणूक करेल. प्रश्न 5, भारताने FIH म्हणजेच पुरुष ज्युनियर हॉकी विश्वचषक 2023 मध्ये कोणते पदक जिंकले? तर त्याचं उत्तर आहे कांस्य पदक. प्रश्न 6, ॲमेझॉनने 2030 पर्यंत भारतात किती गुंतवणूक करणार आहे याची घोषणा केली? तर त्याचं उत्तर आहे 35 अरब डॉलर. प्रश्न 7 पाहूया. अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे, त्यामुळे नोट डाऊन करा. 2026 मध्ये कोणता देश पहिल्या राष्ट्रकुल खो खो चॅम्पियनशिपचे आयोजन करेल? तर त्याचं उत्तर आहे आपला भारत देश. प्रश्न 8, फिडे सर्किट 2025 कोणी जिंकले आहे? तर त्याचं उत्तर आहे आर प्रज्ञानंद यांनी. प्रश्न 9, राष्ट्रीय सुरक्षा धोरण 2025 कोणी सादर केले? तर त्याचं उत्तर आहे अमेरिकेने. अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे, त्यामुळे नोट डाऊन करा. प्रश्न 10 पाहूया. गुगलने AI इन्फ्रास्ट्रक्चरसाठी नवीन मुख्य तंत्रज्ञ म्हणून कोणाची नियुक्ती केली? तर त्याचं उत्तर आहे अमीन वहदात यांची. प्रश्न 11, 2025च्या रेड सी फिल्म फेस्टिवलमध्ये कोणाला गोल्डन ग्लोब होरायझन पुरस्काराने सन्मानित करण्यात आले? तर त्याचं उत्तर आहे आलिया भट्ट यांना. प्रश्न 12, बँक ऑफ द इयर अवॉर्ड्स 2025 मध्ये कोणत्या बँकेला भारतातील सर्वोत्तम बँक हा किताब दिला? तर त्याचं उत्तर आहे बँक ऑफ बडोदाला. प्रश्न 13 पाहूया. रिलायन्स रिटेल व्हेंचर्स लिमिटेडचे नवीन मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर त्याचं उत्तर आहे जयेंद्रन वेणुगोपाल यांची. प्रश्न 14, अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे. जगातील सर्वात मोठा डेब्यू मीडिया कार्यक्रम ब्रिज समिट 2025 कुठे आयोजित करण्यात आला? तर त्याचं उत्तर आहे अबुधाबी येथे. प्रश्न 15, UNEP 2025 चॅम्पियन्स ऑफ द अर्थ पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आले? तर त्याचं उत्तर आहे सुप्रिया साहू यांना. प्रश्न 16 पाहूया. 2025 साठी टाइमचा इंटरनेटर ऑफ द इयर म्हणून कोणाला निवडले? तर त्याचं उत्तर आहे लिओनार्ड डिकेप्रियो यांना. प्रश्न 17, 2023 आणि 2024 साठी शिल्पगुरू आणि राष्ट्रीय हस्तकला पुरस्कार कोणी प्रदान केले आहेत? तर त्याचं उत्तर आहे द्रौपदी मुर्मू यांनी. प्रश्न 18, ग्रामीण भागातील पाण्याच्या वास्तविक माहितीसाठी सुजलाम भारत ॲप कोणी लॉन्च केले? तर त्याचं उत्तर आहे CR पाटील यांनी. अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे, त्यामुळे हा सुद्धा नोट डाऊन करा. प्रश्न 19 पाहूया. कोणत्या IITच्या साईनने भारतातील पहिला डीप टेक व्हेंचर कॅपिटल फंड लॉन्च केला आहे? तर त्याचं उत्तर आहे IIT मुंबईने. प्रश्न 20, टाइम मासिकाने 2025चा CEO म्हणून कोणाची निवड केली? तर त्याचं उत्तर आहे नील मोहन यांची. अतिशय महत्त्वाचे प्रश्न आहेत, त्यामुळे नोट डाऊन करत चला. तसेच आपण कालचे झालेले चालू घडामोडीवरील प्रश्न पाहूया. रिव्हिजन करणे खूप महत्त्वाचे आहे. प्रश्न पहिला पाहूया. कोणत्या शहरात ग्लोबल AI शो 2025चे आयोजन केले? तर त्याचं उत्तर आहे अबुधाबी शहरात. प्रश्न 2, भारत विन पोर्टल कोणी सुरू केले आहे? तर त्याचं उत्तर आहे CR पाटील यांनी. प्रश्न 3, आंतरराष्ट्रीय T20 सामन्यांमध्ये 100 बळी घेणारा दुसरा भारतीय खेळाडू कोण बनला? तर त्याचं उत्तर आहे जसप्रीत बुमराह. प्रश्न 4 पाहूया. टाइम मासिकाच्या 2025च्या वर्षातील सर्वोत्तम खेळाडू म्हणून कोणाची निवड झाली आहे? तर त्याचं उत्तर आहे एजा विल्सन यांची. प्रश्न 5, 2025 मध्ये मानवी हक्क दिन कधी साजरा करण्यात आला? तर त्याचं उत्तर आहे 10 डिसेंबरला. प्रश्न 6, आंद्रेस बाबिज यांनी कोणत्या देशाचे पंतप्रधान म्हणून शपथ घेतली? तर त्याचं उत्तर आहे चेक रिपब्लिक देशाचे. प्रश्न 7 पाहूया.
2025 सालचा शहीद दिन कधी साजरा करण्यात आला? तर त्याचं उत्तर आहे 10 डिसेंबरला. प्रश्न 8, आशियाई विकास बँकेने 2025-26 या आर्थिक वर्षासाठी भारताच्या आर्थिक वाढीचा अंदाज किती टक्केवारीने वर्तवला आहे? तर त्याचं उत्तर आहे 7.2%. प्रश्न 9, कोणता देश आंतरराष्ट्रीय बिग कॅट अलायन्सचा 19वा सदस्य बनला आहे? तर त्याचं उत्तर आहे रशिया देश. हा सुद्धा अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे, त्यामुळे नोट डाऊन करा. प्रश्न 10 पाहूया. अमेरिकेने नवीन G20 संघटनेत कोणत्या देशाचा समावेश केला आहे? तर त्याचं उत्तर आहे पोलंड देशाचा. प्रश्न 11, अदानी समूहाने 48 मेगावॅट क्षमतेचे अत्याधुनिक AI ग्रीन डेटा सेंटर कुठे स्थापन केले? तर त्याचं उत्तर आहे तेलंगणा राज्यामध्ये. प्रश्न 12, इंटरपोलच्या रेड नोटीस अंतर्गत एका वन्यजीव गुन्हेगाराला कोठून अटक करण्यात आले? तर त्याचं उत्तर आहे सिक्कीम राज्यातून. प्रश्न 13 पाहूया. कोणत्या देशाचे उपपंतप्रधान आणि परराष्ट्र व्यवहार आणि आंतरराष्ट्रीय सहकार मंत्री अँटोनियो ताजानी यांनी अलीकडेच भारताला भेट दिली आहे? तर त्याचं उत्तर आहे इटली देशाचे. प्रश्न 14, जगातील सर्वात लांब हवाई पदपथाचा नवीन गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड कुठे प्रस्थापित झाला? तर त्याचं उत्तर आहे तेलंगणा राज्यामध्ये. प्रश्न 15 पाहूया. युनेस्कोच्या मानवतेच्या अमूर्त सांस्कृतिक वारशाच्या प्रतिनिधी यादीत कोणत्या भारतीय उत्सवाचा समावेश करण्यात आला आहे? तर त्याचं उत्तर आहे दीपावली उत्सवाचा. प्रश्न 16, आंतरराष्ट्रीय भ्रष्टाचार विरोधी दिन 2025 कधी साजरा करण्यात आला? तर त्याचं उत्तर आहे 9 डिसेंबरला. अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे हा, येत्या पोलीस भरतीला येऊ शकतो, त्यामुळे नोट डाऊन करा. प्रश्न 17, 2025चा लंडन डोनोवन मेजर लीग सॉकर सर्वात मौल्यवान खेळाडू पुरस्कार कोणाला देण्यात आला? तर त्याचं उत्तर आहे लिओनेल मेस्सी यांना. असेच रोजचे चालू घडामोडीवरील प्रश्न अतिशय कमी वेळेत पाहायचे असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओला लाईक करा. तुम्हाला PDF हवी असेल तर आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉईन करा. धन्यवाद.